राजगडमध्ये मी कामगारांची साईड घेतली म्हणून अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला। अरे अमित ठाकरे म्हणजे दलाल आहे, हा राज ठाकरे म्हणजे दलाल आहे। राज ठाकरेंनी हा दलालीचा पक्ष उघडलाय, त्याचा पोरगा दलाली गोळा करतो बस। माझा जीव जरी गेला तर ह्याला जबाबदार राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा मी महेश जाधव। आता राजगडमध्ये मी कामगारांची साईड घेतली म्हणून अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला। हे ठाकरे आहेत की गुंड आहेत? अमित ठाकरे सारख्या माणसाला हे शोभत नाही। अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला। अमित ठाकरेला जर गरीबात 800,000 कामगारांची तैताळाट लागेल। अरे अमित ठाकरे म्हणजे दलाल आहे, हा राज ठाकरे म्हणजे दलाल आहे। राज ठाकरेंनी हा दलालीचा पक्ष उघडलाय, त्याचा पोरगा दलाली गोळा करतो बसून। त्याचा खंडणीखोर साला माझ्यावर हल्ला केला, मला मारण्याचा प्रयत्न केला ह्या दलालांनी। माझा जीव जरी गेला तर ह्याला जबाबदार राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा अमित ठाकरे असेल। अतिशय वाईट आहे माझ्यावर ज्या पद्धतीने हल्ला केलाय। हे सरकार ठाकरे दलाल आहेत, दलाल। पैसे गोळे करण्याचा, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे गोळा करायचे, कामगारांना देशोधडीला लावायचे, हे धंदे करतो हा राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा अमित ठाकरे। मला बोलवून कामगारांच्या समोर मारलेलं आहे। आज कामगार ते म्हणत होते आम्ही जात नाही ह्याच्या बरोबर, तर त्यांनी माझ्यावर हल्ला केला। हे आहे पक्ष तुमचं? ही तुमची शिकवण राजसाहेब पोराला बोलवून मारायचं, कामगाराची बाजू घेतली म्हणून? काय चुकलं होतं माझं? त्या माथाडी कामगाराची साईडच घेतली होती ना 800 कामगारांची, त्यासाठी माझ्यावर हल्ला करायचा? मला जीव जरी मारला तर मी ह्या माथाडी कामगाराची साथ सोडणार नाही, एवढं नक्की। राज ठाकरे आणि राज ठाकरेंनी अजून पण त्याच्या पोराला अशा पद्धतीने माझ्यावर हल्ला केल्यानंतर मी राज ठाकरेंना 3 कॉल केले, उचलले नाहीत राज ठाकरेंनी कॉल। मला राजगडला बोलवून मारण्यात आलं। सर्व कामगारांनी एवढंच चूक केली, त्या कामगारांनी सांगितलं महेश जाधव शेवट दुसरं नेतृत्व आम्हाला न्याय देऊ शकत नाही। ह्यात माझी चूक काय? माझी चूक काय तेवढं तरी सांगावं राजसाहेब। म्हणून तुमच्या पोरांनी मला जीव मारण्याचा प्रयत्न करायचा? हेच शिकवण दिली का तुमच्या पोराला? कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी भांडणाऱ्या माणसाला जीव घ्यायचा, मारायचं, मर्डर करायची? माझी मर्डर करून टाका तरी मी ह्या कामगाराचा लढा सोडणार नाही, एवढं नक्की राजसाहेब। मी तुमच्यासारखे दलाली करणार नाही, तुमच्या पोरासारखी वसुल्या करणार नाही, राजगडला बसून खंडण्या गोळा करणार नाही। आणि कुणासाठी? तर एक परप्रांतीय विनय अग्रवाल कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यासाठी म्हणून हे सगळं माझ्यावर हल्ला केला। राज ठाकरेच्या पोराला थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती। आपल्या सहकार्याला सोडून तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची बाजू ऐकून तुम्ही कामगारांना न्याय द्यायचा राहिलं बाजूला, हल्ला करताय, गरीब कामगारांना देशोधडीला लावताय। ही तुमची सहानुभूती लोकांची का? भाषणात फक्त भाषणं टोकायची, मराठी माणसाच्या बाजूला आहे आणि 800 मराठी कामगारांना देशोधडीला लावण्याचं रोज एक। ह्याच्या अगोदर सुद्धा 1300 कामगारांना ह्या राज ठाकरेच्या बोलण्यावर मी सोडलंय। काय चूक आहे माझी? हा दलाल आहे, दलाल। राज ठाकरेंचा पोरगा हा दलाल आहे, खंडणीक बहादर आहे। फक्त खंडण्या गोळा करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला हात मिळवून माझ्यावर हल्ला केला आज त्यांनी। तो वाईट आहे गोष्ट। कामगाराची जरा जरी जाणीव असते तर हे सगळे उद्योग केले नसते। आज हे कामगार भितरलेले आहेत, घाबरलेले आहेत, पण तरी पण ह्या कामगाराची साथ मी सोडणार नाही, एवढं नक्की। माझा जीव गेला तरी चालेल, जीव गेला तरी चालेल। मला कोणता पक्ष साथ देऊ नाही देऊ, माझं पूर्ण डोकं फुटलेलं आहे, सगळ्या डोक्यातून रक्त येतंय। मी मेलो तर याला जबाबदार राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा असेल। ही कसली पद्धत आहे? ही कसली मोगलाई आहे? आता विषय तुम्हाला सविस्तर सांगतो काय घडलं ते। आज हे सर्व कामगार अमित ठाकरेंकडे
न्याय मागायला गेले होते की ह्यांना, ह्या माताडी कामगारांना, ह्या माताड्यांच्या हक्काचं काम मिळावं, ह्यांच्यासाठी मी भांडत होतो. त्यांचा विनय अगरवाल नावाचा मित्र अमित ठाकरे, राज ठाकरे, जर मला मारायचं तर ना जीव मारून टाका, पण मी हे सोडणार नाही. अशा प्रकारे जर ह्यात मोगलाई असेल, मराठी करायचं तर मराठीच्या नावावर अन्याय करणारे हे थोतांड ठाकरे आहेत. थोतांड ठाकरे हे मराठी माणसाचे कैवारी नाही आहेत, हे व्यापाऱ्यांचे कैवारी आहेत. व्यापाऱ्यांचे दलाल आहेत, दलाल. राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पक्ष हा दलाल आहे, फक्त वसुली बहादूर करणारा पक्ष आहे, ह्याच्या पलीकडे काही नाही आहे. मला ह्या सगळ्या फेसबुक लाईव्ह नंतर माझा जीव पण घेतील, मला मारून टाकतील, माझा मर्डर होईल, पण मी हा विषय सोडणार नाही. या गरिबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हा विषय सोडणार नाही. राज ठाकरे आणि राज ठाकरेचा सहकारी अमित ठाकरे आणि त्याचे ते चिल्लर पिल्लर जी काही लोक होती त्यांनी माझ्यावर हात उचलला, आज जीव घेण्याचा प्रयत्न केला माझा. कसा बसा जीव वाचवून आलं ह्या माताडी कामगारांना मला पळवून आणलंय, वाचवलं यांनी मला. राजगडच्या खाली, राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारले. काय करायचं? ते काय आहे नेमकं? काय आहे? राज ठाकरे दाखवतात एक, करतात एक. 20 वर्ष घालवलं त्या राज ठाकरेंबरोबर, पण राज ठाकरेचा पक्ष फक्त आणि फक्त खंडणीखोर आहे. त्यांना काही गरज नाही. त्यांना पक्षात फक्त खंडण्या गोळ्या करण्यासाठी अमित ठाकरेला बसवलं जातं आणि अमित ठाकरेंच्या माध्यमातून खंडण्या गोळ्या केल्या जातात. ह्याच्यासाठीच पक्ष आहे. आम्ही गरिबांनी काय करायचं? कुणाकडे नाही मागायचं? मुख्यमंत्री काय करणार ह्या विषयात? फडणवीस काय करणार ह्या विषयात? करणार का राज ठाकरेंच्या मुलावर कारवाई? आज जीव घेण्याचा प्रयत्न केलाय माझा जीव. नुसतं आव्हान आहे मराठी माणसाचं कैवारी असल्याचा, बाकी काही नाही. काही आव्हानच नाही. मराठी माणसाचे लायकच नाही ती. हा सगळा खेळ आहे ना राज ठाकरे आणि राज ठाकरेची टीम, ज्यांना जरा जरी मराठी माणसाचे कैवारी असते ना, ऑफ द रेकॉर्ड बोलवतात आणि खंडण्या गोळ्याला करायला सांगतात. हे त्यांचं संघटन आहे. माझी संघटना प्रणित केली त्यावेळेला मी सांगितलं होतं, मी कामगाराच्या आयुष्यात कॉम्प्रोमाइज करणार नाही. मराठी कामगार सेना ही माझी स्वतंत्र संघटना आहे. आता माझ्या संघटनेत आलेल्या कामगारांना हे मला प्रेशर आणणार? हे ठरवणार का सांगा? काय करायचं? मी जरी माझ्या जीवाला काही बरी वाईट झालं तर याला जबाबदार अमित ठाकरे, राज ठाकरे आणि त्याचे कार्यकर्ते. खंडणी बहादरांचा पक्ष आहे, बाकी काही नाही.